नमस्कार मित्रांनो, ह्या पद्धतीनं उपीट एकदा तुम्ही नक्की घरात करून बघा। ही वाटी लक्षात ठेवा, ह्या पद्धतीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे नंतर। कढईमध्ये पहिला तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये रवा, मोहरी, जिरा, उडीद डाळ, मिरची, बारीक किसलेलं आलं आणि कांदा कोथिंबीर मिक्स। पहिल्यांदा उडीद डाळ घालायची काय आणि उडीद डाळ चांगली खरपूस भाजून घ्यायची। ती झाले का आता त्यामध्ये आपण थोडं आलं घालायचं आणि मिरच्या। लगेच त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊन सगळं एकदम मिक्सर चांगलं मिक्स करायचं आहे। डाळ आपली चांगली खरपूस लाल भाजलेली असणार आहे, त्या डाळीचा चांगला फ्लेवर येतोय लक्षात ठेवा उपीटला, त्यामुळे ती पहिलं टाकून घ्याच नक्की तुम्ही। नंतर कांदा घालून कांदा परतून घ्यायचा आणि त्या परतलेल्या कांद्यामध्ये आपण रवा घालायचा आहे। रवा घालून रवा मस्तपैकी लालसर होस्तोवर परतून घ्यायचा पूर्ण। एकदा तुम्हाला वाटलं व्यवस्थित तो झालाय तर आपण साईडला हे रवा भाजायच्या वेळेला जे कोमट पाणी करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये, ते पाणी डायरेक्ट आपल्याला त्यामध्ये घालायला लागणार आहे। आता पहिला आपण यामध्ये साखर घालून घेतल्या आणि आता मीठ घालून घ्यालोय। हे घातल्यानंतर पूर्ण हे मिश्रण सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे आणि एकदा ते झालं की त्यामध्ये आपण हे तर कोमट पाणी घालायचं आहे। हे कोमट पाणी घातल्यानंतर तुम्हाला हे मिक्सचर एकदम व्यवस्थित स्मूथ हलवायचं आहे। त्याच्या गुठळ्या जर त्यामध्ये राहत असतील तर त्या काढून घ्यायच्यात व्यवस्थित। त्यानंतर ह्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे। दुधाचा चांगला फ्लेवर येणार आहे उपीटला, त्यामुळं नक्की दूध घाला न विसरता। मित्रांनो, ह्या पद्धतीची कन्सिस्टन्सी एकदा तयार झाली उपीटची की तुम्ही ते प्लेटमध्ये काढून घ्या आणि खायला उपीट तयार आहे। हे उपीट एकदा नक्की घरात बनवा आणि कसं वाटतंय ते मला पण सांगा, कमेंट करा आणि मला अशा रेसिपीसाठी फॉलो करा।